बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. महाराष्ट्रात वन्स अगेन फडणवीस. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारची सत्ता स्थापनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार यावर अनिश्चिततेचे वातावरण होते. अखेर या वादावर पडदा पडला आहे. भाजपच्या विधिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी उद्या 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. महाराष्ट्रात वन्स अगेन फडणवीस असंच म्हणावं लागेल. आज भाजपची विधिमंडळ बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला पंकजा मुंडे, दरेकर आणि चव्हाण यांच्यासह सर्वांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली चढाओढ थांबली असून महायुतीच्या सरकारचे नेतृत्व पुन्हा फडणवीस करणार आहेत. उद्या 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला भाजपने मोठा गाजावाजा केला आहे. या सोहळ्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव उपस्थित राहणार आहे. फडणवीस यांचा पुन्हा मुख्यमंत्री पदावर झेप पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.